ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलेलं पाहायला मिळतं। नांदेड शहरातील सुद्धा अनेक घरात पाणी शिरलं। आता मी नांदेड शहरातील हायटेक भागात आहे। आपण बघतोय अग्निशामक दलाच्या जवानाच्या मदतीने जे आहे ते आता या सगळ्यांनी रेस्क्यू सुरू आहे आणि या सगळ्या नागरिकांना जे आहे ते आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर इकडे बघितलं तर हे सगळे या भागातील नागरिक आहेत आणि आता अग्निशामक दलाचे जवान जे आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतात। आपण बघतो या ठिकाणी ही हायटेक सिटी आहे। या सगळ्या सिटीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचले। अक्षरशः ही संपूर्ण घरे जे आहे ते पाण्याखाली गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड शहरातील इतर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या चित्र आज दिवसभर पाहायला मिळालं होतं आणि अशा प्रकारे जे आहे ते आता अग्निशामक दलाच्या मदतीच्या वतीनं हे सगळ्या लोकांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। आज खरं तर आज सकाळपासूनच जे आहे ते महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी करून शेकडो लोकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता हे मदत कार्यसुद्धा रात्रीच्या जवळपास 11 वाजता चालू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते या सगळ्या हायटेक सिटीत पाण्याला चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण स्थानिक नागरिकांचा सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, कधीपासून पाणी आलं होतं, तुम्ही कधीपासून अडकले होते? आम्ही जवळपास 4:30 पासून पुरामध्ये अडकलेले आहोत। आता जवळपास एक 5 ते 6 फूटपर्यंत पाणी आलेलं आहे। तर सर्वप्रथम मी पहिल्यांदा प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद देतो, आभार मानतो। त्यांच्यामुळेच आम्ही आता सुखरूपपणे बाहेर मार्गी करत आहोत आणि एक पुराची जर एकंदरीत परिस्थिती जर बघितली अजून वाढण्याची परिस्थिती असल्यामुळे मग आम्ही प्रशासनाला कॉल केला, इथले स्थानिक नगरसेवक त्यांना कॉल केला, इथले जे बिल्डर्स आहेत त्यांना कॉल केला, त्यांचा पण त्वरित रिस्पॉन्स मिळाला आहे। पण एक जीवाची भीती बाळगून आम्ही लहान मुलं असल्यामुळे थोडंसं प्रशासन पण इमिडिएट म्हणजे त्वरित आम्हाला मदत केलेली आहे। त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। एक देवाच्या रूपामध्ये आम्हाला त्यांनी मदत केली आहे। धन्यवाद। दीदी, तुझं काय नाव आहे? माझे नाव वेदिका साईनाथ धात्रक। कधीपासून पाण्यात आहे? 4:30 पासून पाण्यात आहात आम्ही। सगळं पाहून काय भावना आल्या मनात? आता काय वाटतं? आता जरासं भीव वाटेल, पण आता आलेत नाही अग्निशामक दलाचे जवान आलेत, आता त्यांना सुखरूप ठिकाणी नेत आहेत। आता काय वाटतं? आता चांगलं वाटतंय। निश्चित बघतोय हे सगळे या भागातले स्थानिक नागरिक होते ज्यांची सुटका केली जात आहे। अग्निशामक दलाचे जवान सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आपण ते सकाळपासून सगळी मेहनत घेत आहे, अनेक लोकांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढले। आज दिवसभरात काय काय म्हणजे आपण सगळ्या लोकांना बाहेर काढले? सरावश्रीनगर या ठिकाणाहून आणि खडकपुरा समीराबाग इथून 21 लोकांना आम्ही बाहेरून काढलेलं आहे। हायटेक सिटी तरोडा परिसर आष्णा नदीच्या शेजारी असलेल्या हायटेक सिटीमधून आम्ही आतापर्यंत 24 ते 25 लोकांना बाहेर काढलेलं आहे। आणखी बरेच लोक आहेत, त्यांना पण आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना सर्वांना आम्ही सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आम्ही। बरं, आपण जर बघितलं तर काही लोक दुसऱ्या मजल्यावर आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की आम्ही घरातच राहणार आहे, त्यांना काय आव्हान असणार आहे? अशा लोकांना आमचं आव्हान असंच आहे की असं याचे निसर्गासोबत ये न करता रात्रीतून पाऊस पडला तर परत जास्त पाऊस होऊ शकते, घरात न राहता आमच्यासोबत चलावं। आम्ही महापालिकेनं निवारा केंद्र केलेले आहेत, निवारा केंद्राच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही सुखरूपरित्या हलवत आम्ही, परंतु असं घरात राहणं योग्य राहणार नाही असं आम्ही नागरिकांना पण आवाहन करत आहोत। मेगाफोनवरून सुद्धा आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, परंतु काही लोक हट्टीपणानं यायला तयार नाहीत। पण त्यांना परत आम्ही मेगाफोनवर आम्ही हे करू, आवाहन करू, तुम्ही चला बाहेर, चला पाण्याच्या बाहेर तुम्हाला सुखरूप आम्ही सोडूत। आले तर त्यांना आम्ही न्यायला तयारच आहोत। निश्चित बघतोय हे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान होते। अशा पद्धतीने जे आहे ते सगळ्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी हलवण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे। सकाळपासून जे आहे त्यांनी अनेक नागरिकांना हलवले आणि आपण जर समोर बघितलं तर या बिल्डिंगवर काही नागरिक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वर आहोत, आम्हाला काहीही धोका नाही। मात्र असं असलं तरी अग्निशामक दलाच्या जवानांनी जे आहे ते सगळ्यांना आवाहन केले की तुम्ही सुखरूप असले तरी रात्री पाणी वाढू शकतं, त्यामुळे आपण जे आहे ती काळजी घ्यावी आणि आता आमच्यासोबत यावं, तुम्हाला निवारा केंद्रात हलवण्यात येईल अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं। तरी काही लोक जे आहेत ते हट्ट करताना पाहायला मिळतात आणि रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान या सगळ्या नागरिकांना मदत करताना पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।